विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्षातील भारतीय भाषा मराठी या अभ्यासपत्रिकेतील भालचंद्र लक्ष्मण भोळे यांनी विचार मांडलेल्या बहुजन समाजाचे शिक्षण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मित्र हो, या पाठामध्ये भाल भोळे असं म्हणतात की बहुजनांची सत्ता असून देखील बहुजनांना सत्तेतील कोणताही फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही आणि याला कारण दुसरं तिसरं कोणीही नसून बहुजन समाजातीलच थोडाफार पुढारलेला आणि शिक्षित झालेला समाजच खालच्या स्तरातील लोकांना त्यांच्या प्रगतीसाठी अडथळा ठरत आहे. आणि याचं कारण कदाचित आपल्या हातून सत्ता जाईल अशी भीती कदाचित या मंडळींना वाटत असावी. ज्याप्रमाणे ब्रिटिश काळामध्ये भारतीयांना शिक्षण देण्याची परंपरा किंवा सुरुवात इंग्रजांनी केलेली असली तरी आधुनिक शिक्षणाची सुरुवात ही ब्रिटिशांनी भारतामध्ये सुरू केली. परंतु त्यांचा उद्देश इथल्या लोकांना जागृत करणे किंवा त्यांना शिक्षित करणे हा नव्हता, तर एक कारकुनी पद्धतीचं शिक्षण त्यांची राज्यव्यवस्था या ठिकाणी राबवण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना अभिप्रेत असणारे शिक्षणच फक्त इथील भारतीयांना त्यांनी देण्याचं काम केलं. आणि त्यामुळे झालं असं की उच्च शिक्षण वगैरे ह्या बाबी भारतामध्ये फारशा काही रुळल्या नाहीत किंवा रुजल्या नाहीत. आणि त्या मागचं कारणही भारतीयांनी शिकून सवरून शहाणं व्हावं असा कदाचित त्यांचा हेतू होऊ नये असा त्यांचा हेतू असावा असं वाटतं. त्याचप्रमाणे बहुजन समाजाला शासकीय स्तरावर अनेक पद्धतीने योजना राबवून सुद्धा बहुजन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचे लाभ आजपर्यंत देशात मिळालेले दिसत नाहीत. आणि म्हणून बहुजन समाजाचे शिक्षण हे कशा पद्धतीचं आहे, ते किती खोलवर रुजले गेलेलं आहे किंवा आणखी त्यामध्ये काय प्रचार प्रसार करण्याची गरज आहे हे या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. बहुजनांच्या शिक्षणासाठी भारतामध्ये सर्वप्रथम कोणी प्रयत्न केलेले असतील तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेले आहेत. हंटर आयगॉसमोर त्यांनी जेव्हा आपली कैफियत मांडली तेव्हा स्त्री, शूद्रादी आणि अतिशूद्र अशा 3 वर्गाबद्दल त्यांनी शिक्षणाची चिंता व्यक्त केली होती. आणि हे सर्व मागास जाती किंवा हे सगळे मागास वर्ग फक्त शिक्षणामुळं अधोगतीस गेलेले आहेत हे त्यांनी उदाहरणासहित हंटर आयगॉला पटवून दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांची जी पद्धती होती झिरपता सिद्धांत, की वरिष्ठ वर्गाला जर शिक्षण दिलं तर ते कनिष्ठ वर्गापर्यंत किंवा शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवतील, ही जी इंग्रजांची अपेक्षा होती किंवा तशा पद्धतीचं जे त्यांचं धोरण होतं त्यालाच मुळात ज्योतिरावांनी आक्षेप घेतला होता. आणि शिक्षण हे सरसगट आणि मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे असा त्यावेळी त्यांनी आग्रह धरला होता.
ते असं म्हणतात की विद्येची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या ब्राह्मण वर्गाच्या तुलनेत सगळेच स्त्री शूद्राती शूद्र विद्यावंचित होते. या तेव्हाच्या परिस्थितीत ज्योतिरावांनी शूद्रांतर्गत उच्च निश्चितेकडे काहीसे दुर्लक्ष केले असल्यास ते त्या काळी क्षम्यच म्हणावे लागेल. आज मात्र जेव्हा बहुजन समाज नामक घटकातील ही अंतर्गत फूट प्रत्येकारीच नव्हे तर जाचकही झालेली असता तिच्याकडे कानाडोळा करून कोणत्याही प्रश्नांची मांडणी करणे अर्थवंचक ठरेल. संबंधित प्रश्नाचे यथार्थ स्वरूपही तसे केल्यास ध्यानात येऊ शकणार. एक पूर्वीच्या काळीची जर तुलना केली तर ते असं म्हणतात की सुरुवातीला फक्त या देशामध्ये ब्राह्मण वर्गच उच्च शिक्षित होता आणि त्यांच्याकडून बहुजनांकडे दुर्लक्ष होणं एक वेळ क्षमा करण्यासारखं असेल. परंतु आज मात्र बहुजनांची ज्याला आपण सत्ता म्हणतो किंवा लोकशाहीमध्ये बहुजन वर्ग म्हणजेच बहुसंख्येने असलेल्या वर्गाची जेव्हा सत्ता असते अशा वेळी मात्र या बहुजनांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणं हे मात्र अक्षम्य आहे. इथे मात्र आक्षेप घेण्यासारखं आहे आणि म्हणून त्याकडे आपण अतिशय गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं ज्योतिराव म्हणतात. ज्योतिरावांनी शूद्रांतर्गत भेद जरी स्पष्टपणे लक्षात घेतलेले नसले तरी आजच्या संदर्भात त्यांचे युक्तिवाद समजून घेतल्यास ते वरचढ वर्गापेक्षा साधन वंचित शूद्रांचीच बाजू मांडत होते असे म्हणण्यास मुळीच प्रत्यय नाही. ज्योतिरावांना स्वतःच्या राजकीय स्वार्थाखातर वापर करून घेणाऱ्या शूद्र श्रेष्ठींनी त्यांच्या विचाराशी द्रोह करण्याबाबत तेव्हाच्या ब्राह्मणिक श्रेष्ठीप्रमाणेच कोणतीही कसूर ठेवलेली नाही असाच निर्वाळा आज देता येईल. किंबहुना शूद्राच्या शिक्षणाबाबत विचार मांडताना ज्योतिरावांनी जे आरोप आक्षेप व ज्या शंका वरिष्ठ ब्राह्मण वर्गाबद्दल त्या काळी घेतल्या होत्या त्या आजच्या अब्राह्मण वरिष्ठ वर्गीयांनाही जशाच्या तशा लागू होतात. झिरपणीचा सिद्धांत मांडून फक्त वरिष्ठ वर्गीयांच्या शिक्षणाची व्यवस्था करणाऱ्या इंग्रज राज्यकर्त्यांना जी मनोमन भीती वाटत होती की बहुसंख्याक असलेल्या तळागाळातल्या लोकांत शिक्षण प्रसार झाल्यास क्रांतिकारी भूमीचा उद्रेक होईल, तीच भीती बहुजन समाजातील राज्यकर्त्या वर्गालाही भेडसावत असल्याचे आज दिसून येते. ज्योतिरावांचा विरोध केवळ ब्राह्मण वर्चस्वाला नव्हता तर जन्माधिष्ठित उच्च निश्चितेची कल्पनाच त्यांना उखडून टाकायची होती आणि त्यासाठी शिक्षणाचा साधन म्हणून उपयोग करून त्यांना घ्यायचा होता. त्यांच्या मते शिक्षण ही मरेपर्यंत समाजातील वरिष्ठ वर्गांची निराश राहते तोपर्यंत तिथे मूलगामी सामाजिक परिवर्तनाची सुतराम शक्यता नसते. अतिशय चांगलं मत आणि परखड मत मांडणाऱ्यापैकी महात्मा ज्योतिराव फुले हे एक आहे. त्यांच्या हयातीमध्ये ज्योतिरावांनी जन्माधिष्ठित ब्राह्मणाला शिक्षणाची परंपरा लाभलेली आहे आणि ही परंपरा ते कनिष्ठ वर्गीयापर्यंत जाऊ देत नाहीत या गोष्टीवर त्यांचा आक्षेप आहे. फक्त ब्राह्मण वर्गाला विरोध करणे केवळ एवढाच त्यांचा हेतू नव्हता, तर त्यांनी जी या शिक्षणाच्या माध्यमातून जी समाजामध्ये उच्च निश्चितेची वर्गभेदाची जाणीव निर्माण केली ती जाणीवच मुळात ज्योतिरावांना मुळासकट उखडून टाकायची होती. आणि म्हणून ते असं म्हणतात की उच्च शिक्षण जोपर्यंत वरिष्ठ वर्गीयांची मक्तेदारी राहील तोपर्यंत कनिष्ठ वर्गीयांना या ठिकाणी त्यांच्या उन्नतीची अपेक्षा करणे गैर आहे.
किंबहुना तसे शक्य होणार नाही. शिक्षणातून समाजातील सर्व शोषितांना भोवतालच्या परिस्थितीचे यथार्थ आकलन घडावे. दारिद्र्य दुःख शोषणाची जाणीव होऊन त्यांचे कार्यकरण समजावे आणि त्या अरिष्ठातून आपली मुक्तता करून घेण्याची त्यांना प्रेरणा मिळावी. त्यांना आत्मभान व आत्मविश्वास प्राप्त व्हावा. ग्रंथ प्रामाण्य शब्द प्रामाण्य येथून त्यांची मने मुक्त व्हावीत आणि अखेरीस स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक आर्थिक न्याय या तत्वावर आधारित जी नवी समाज व्यवस्था साकार व्हावी असे आदर्श चिंतन ज्योतिरावांनी या शिक्षणाच्या बाबतीत रचले होते. केवळ शिक्षण घेणं हा एकमेव हेतू जरी ज्योतिरावांचा बहुजनांच्या बाबतीत असला तरी त्याच्यामागे अनेक असे अर्थ ज्योतिरावांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बहुजन समाजाची मने जी काही बंदिस्त झालेली आहेत, बुद्धी प्रामाण्यवाद जो काही त्यांच्यापासून दूर राहिलेला आहे, ग्रंथ प्रामाण्य आणि वेद प्रामाण्य हे जिथं प्रमाण ठरतं अशा ठिकाणी तुमचा विवेक जर जागृत नसेल तर तुम्ही नवनिर्माण काहीच करू शकत नाही, किंवा तुमची विकसित होण्याची अवस्था देखील खुंटल्या जाऊ शकते. आणि म्हणून उच्च शिक्षणाने तुमच्या मनाची दारे देखील मोकळी झाली पाहिजे असं ज्योतिरावांनी या ठिकाणी निक्षून सांगितलेलं आहे. स्वाभाविकच बुटभरांच्या उच्च शिक्षणापेक्षा सर्वांच्या प्राथमिक शिक्षणावर ज्योतिरावांचा विशेष कटाक्ष होता. शिक्षणाचा आशय अधिक जीवनानुभव करण्यावर त्यांनी भर दिला होता. स्त्री शूद्रांच्या शिक्षणाकडे शासनाने विशेष शिक्षणाचा व्यापार करण्यात बहुजन श्रेष्ठीच अग्रेसर होते. महात्मा फुल्यांनी सर्वात मोठी जर चळवळ कोणती चालवली असेल तर ती बहुजनांच्या मध्ये शिक्षण प्रसार करण्याची चळवळ. आणि त्यामुळे फुले असे म्हणतात की केवळ मुठभर लोकांच्या हाती उच्च शिक्षण राहून चालणार नाही, तर प्राथमिक शिक्षण हे सर्व स्तरापर्यंत सक्तीचं आणि मोफत शासनाने केलं पाहिजे. आणि आज आपण बघतो की मला वाटतं डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये एक केंद्र सरकारने कायदा केला आणि त्यामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्याचा त्यांनी कायदा केला. पण खरं म्हणजे इतक्या वर्षांनी देश स्वतंत्र होऊन देखील 75 वर्षांनी असा निर्णय सरकारला घेणं आणि त्याच्याही 75 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी असं सुचवणं, यामध्येच एका समाजसुधारकाची, एका क्रांतिकारकाची दूरदृष्टी किती व्यापक आहे हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून या शिक्षणाकडे ज्योतिरावांनी गांभीर्यानं पाहणं हे भविष्यासाठी किती महत्त्वाचं ठरतं हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं.